साठी सज्ज होतोय. ऑन स्ट्राइकला आहे तो हार्दिक. मोठी जबाबदारी, मोठा सामना, कारण हा सामना सेमीफायनलचा मित्रांनो, क्वार्टर फायनलचा आहे. हा सामना जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये थेट प्रवेश करेल. आहा, क्या बात है, व्हाट अ बॉल. सुरेख चेंडू, कुठेही फलंदाजाची मुवमेंट नाही. खेळण्याचा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ आदळला तो थाय पॅड वरती. डॉट चेंडू. बॅटची एज कॅच होतोय का, पण एक धाव. यस, पंच डिक्लेअर करतात एक धाव या ठिकाणी. षटक क्रमांक 1 सिद्धार्थ गायकवाड. बाबू तू आत्मा जरा पहिला. धावसंख्या 1. हार्दिक आणि मोहित हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती. सिद्धार्थ गायकवाड जो पर्व 1 मध्ये गाजला, ज्याचं नाव या ठिकाणी वारंवार आपण घेतोय, कारण अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावरती त्याने नाव कमवलं. आहा, सुरेख गोलंदाजी करतोय सिद्धार्थ गायकवाड आपल्या संघासाठी. फलंदाजीसाठी सज्ज झाले ते चिंतामणी. वरद विनायक नाणेफेक जिंकली आहे, स्वतःला सिद्ध केलंय गोलंदाजीसाठी आणि आमंत्रण दिलंय ते चिंतामणीला. हार्दिक आणि मोहित हे सलामीचे फलंदाज. ऑन स्ट्राइकला हार्दिक. हा सुरेख स्ट्रोक. 1 बाउन्स, 2 धावा. या ठिकाणी बाहेर जातोय तो चेंडू. 2 धावा मिळत आहेत. संपल्या धावा होताना दिसत आहेत, त्या म्हणजे 3. सिद्धार्थ गायकवाड याच्या हातात कर्णधाराने चेंडू सोपवला आणि चांगली कामगिरी केली सिद्धार्थने, कारण सुरुवातीला म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा तितकीच भेदक, तितकीच चांगली गोलंदाजी आणि याही वर्षी तेच सातत्य, तोच चांगला परफॉर्मन्स, तीच ऊर्जा, तीच एनर्जी. सिद्धार्थ गायकवाडचं हे षटक अप्रतिम. चिंतामणीच्या धावा झाल्या त्या म्हणजे 3. चिंता वाढवणारी असेल नक्कीच, कारण अजूनही 3 षटक होणं बाकी आहे. या 3 षटकामध्ये हार्दिक आणि मोहित किती धावा नेऊन ठेवतायत, किती धावा समोरच्या संघाला चेस करण्यासाठी भाग पडतायत, ही सगळी जी मदार आहे, ही सगळी जी संधी आहे, या दोघांवरतीच अवलंबून आहे. कारण या दोघांनी जर काहीतरी चांगलं काम पार पाडलं फलंदाजीच्या जोरावरती, तर हा संघ चिंतामणीचा नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. एक धाव कपली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ती सक्सेस पाहायला मिळते. हो सुरेख चेंडू होता, त्यावरती हार्दिकने हा
सुरेख स्ट्रोक केला मिडविकेट रिझन मध्ये, त्यावरती एक धाव. मोहितने मारलेला हा चेंडू, त्यावरती ऑन स्ट्राईकला येतो हार्दिक, नॉन स्ट्राईकला येतो मोहित. महागणपती आणि बल्लाळेश्वर नाणेफेकीच्या कौलसाठी समालोचन कक्षाकडे यायचं. विकास मानवे गोलंदाजीसाठी गोलंदाजी घेऊन आलाय. वरद विनायकचा जर तुम्ही सगळे खेळाडू जर बघितले तर सकाळच्या सत्रापासून तीच ऊर्जा आहे, तीच शक्ती आहे, तोच परफॉर्मन्स देत आहेत, कायम देत आहेत. आणि म्हणूनच सिद्धार्थ गायकवाड खास करून तुझं कौतुक, विकास मानवे खास करून तुझं कौतुक. हा चेंडू परत एकदा जातोय तो एक धाव डिक्लेअर रिझनच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 7 आतापर्यंत. गुणलेखक सांगतायत निश्चितच सिद्धार्थ गायकवाडने गोलंदाजी केली आणि विकास मानवेने गोलंदाजी केली. अजूनही या दोघांनी एकही अवांतर धाव दिलेली नाही. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती गोलंदाजीवरती नियंत्रण आहे, किती चांगली गोलंदाजी करू शकतात आणि करतात देखील. आणि त्याची प्रचिती आपल्याला वारंवार येते. षटक क्रमांक 2 संपलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 8. अजूनही हार्दिक आणि मोहित ही फलंदाजाची जोडी खेळपट्टीवरती आहे, पण अजूनही मोठे फटके पाहायला मिळालेले नाहीत. षटक क्रमांक 3. 10 चेंडू झालेले आहेत, धावा झाल्या त्या म्हणजे 8. आता मला असं वाटतं की अजून या 2 षटकामध्ये म्हणजे अजून उर्वरित 10 चेंडू मध्ये किती धावा होता येतं. आणि जर जास्तीत जास्त धावा झाल्यास तर एक चांगला धावांना आकार देण्याचं काम हार्दिक आणि मोहित करू शकतात. वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय तो हार्दिक. डॉक्टर साहेब, ओ माय गॉड, एक धाव. हार्दिकच्या बॅट बंद. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण इथे रनआउटची संधी. रनआउट होतोय का? पूर्णपणे फसलाय, पूर्णपणे जाळ्यात. मॅच मध्ये परत एकदा येऊया. सुरेख चेंडू डॉक्टर याचा. डॉक्टर के क्या क्या कहने, डॉक्टर तो भाई निकल पडे. आणि मला असं वाटतं त्यांचं नाव स्वतःच हे वेगळं आहे. पहिल्या पर्वामध्ये डॉक्टर या नावाने ते संपूर्ण खेतवाडीमध्ये प्रसिद्ध झाले आणि त्यांच्या जर्सीवरती बघाल तर त्यांनी नाव ठेवलंय ते म्हणजेच डॉक्टर. षटक क्रमांक 3. मारलेला फटका सीमारेषेच्या बाहेर. दोन्ही हात
त्यामध्ये दिमागदार पद्धतीने सामील झालाय आणि किती आपण महत्वाचे आहोत, किती आपण एक्सपेन्सिव्ह आहोत आणि आपल्याला प्रत्येक संघ मालक घेणं भाग कसा पाडतोय हे हार्दिक आपल्या बॅट मधून दाखवून देतोय. हार्दिक पटेल, आता फक्त एकच नाव हार्दिक पटेल. जी बॅट बोलते ती म्हणजे हार्दिक पटेलची. डॉक्टरला भिरकावून दिल्या सीमारेषेच्या बाहेर षटकार, अगदी लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा जबरदस्त प्रहार. डॉक्टर की 21. ओ माय गॉड, तिसरा होता पण वाचला. वेळ आली होती पण बॅटची एज लागली. इथे एक धाव होतीये. जरूर चिंतामणी वाट लावली तुम्ही वरद विनायकची. चिंतामणी साफ धुलाई केली तुम्ही वरद विनायकची. 14 धावा डॉक्टरने आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा दिल्यात आणि आपण आता हार्दिकचा स्कोर बघणार आहोत. हार्दिक साठी जोरात टाळ्या. 19 धावा हार्दिकच्या बॅट मधून. काबिले तारीफ, 2 खणखणीत षटकार पाहायला मिळत आहेत. हार्दिक पटेल जो या पर्वामध्ये सगळ्यात एक्सपेन्सिव्ह खेळाडू म्हणून ज्याला चिंतामणी संघाने अगदी चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं. 12व्या गल्लीतल्या खेळाडूचा जाहीर. खेतवाडीच्या गणराज तर्फे हार्दिकने 3 चेंडूमध्ये जर 3 सिक्स मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर. बॅटची एज लागते. कॅच होते का ते बघायचं. कॅचिंग पण ओ माय गॉड 2 धावा. ओ हो क्या बात आहे. 21 धावसंख्या वैयक्तिक हार्दिकच्या. खुश, एकदम आनंदी, एकदम उत्साह. हार्दिकची बॉडी लँग्वेज अप्रतिम आणि एकही अवांतर धाव नाही. सगळे कष्टाचे रन्स आहेत. जरा या टीम साठी जरा टाळ्या वाजवा चिंतामणीसाठी, कारण सगळे बॅटने काढलेल्या धाव आहेत. एकही अवांतर धाव नाही. चौथा षटक संतोष, समोर येतो हार्दिक. चौथा षटक घेऊन आलाय संतोषच्या माध्यमातून. ओहो, आउटचा अपील, लाऊड अपील, पण पंच सहमत नाहीत. संतोषने हा डॉट चेंडू टाकला. धावसंख्या 24, 24. 24 पैकी 21 धावा हार्दिकच्या एक मित्रांनो, त्याच्या बॅट मधून निघालेल्या 21 धावा आणि चिंतामणीच्या 24 धावा. हा षटकार. ओ माय गॉड. ओ माय गॉड, सुरेश स्ट्रोकला एक धाव कंप्लीट केली जाते हार्दिक कडनं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे दुसरी धाव, रनआउटचा चान्स. ओ हार्दिक आउट, पण काहीही हरकत नाही. हार्दिकसाठी टाळ्या.
सगळ्यात हाय स्कोर झालाय तो चिंतामणीचा 31 रन्स आतापर्यंतचा. टाळ्या वाजल्या पाहिजे चिंतामणीसाठी. शेवटचा चेंडू अजून एक षटकार लागला. ओ माय गॉड, साफ धुलाई झाली आहे या ठिकाणी वरद विनायक या संघाची, कारण निश्चितच निराशा आहे. डॉक्टर सगळ्या चिंतेमध्ये आहे, कारण त्यांच्या षटकावरती 14 धावा षटकामध्ये दिलेल्या आहेत डॉक्टरांनी. ओ हो, शेवटचा चेंडू हा डॉट चेंडू. इथे विकेटचं पतन होतं, विकेटचं पतन झालेलं आहे, पण डीजे वाजला पाहिजे. धावा मला सांगायचं की जिंकण्यासाठी 30 रन्स टू विन. 20 चेंडू मध्ये 32 धावा जिंकायला करायच्या आहेत. आवाहन सोपं नाही, हलकं फुलकं नाही, त्याला कमी लेखून चालणार नाही, कारण जो धावांचा पाऊस पाडलाय ना हार्दिकने, 28 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक 1 विरल परदेशीच्या माध्यमातून बॅटची एज कॅच होती का लाऊड अपील झाला 1 धाव. सुमित पवार कर्णधार, फार मोठी जबाबदारी आहे कर्णधाराला. हा सामना जिंकायचा असेल तर जरा टाळ्या वाजल्या पाहिजेत. ऑन स्ट्राईकला सूरज. हो हो पूर्णपणे बीट झालाय अंमलंदाज. तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण भाविन याच्याकडून. एक डिक्लर पंचांनी या ठिकाणी घोषित केलंय ती म्हणजे 1 डिक्लर. धावसंख्या आतापर्यंत झाल्या त्या म्हणजेच 2. विरल परदेशी षटक क्रमांक 1 ऑन स्ट्राईकला आहे तो म्हणजेच सूरज. नॉन स्ट्राईकला आहे कर्णधार सुमित पवार. गोल्डन चान्स, सुवर्ण संधी. हो सुरेश चेंडू विरल परदेशीचा. क्या बात आहे. जे बॅटिंग मधून करून दाखवलं तोच संघ हा क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी म्हणून सगळ्याच बाबतीमध्ये अग्रेसिव्ह असलेला हा संघ म्हणजेच चिंतामणी. हा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू यॉर्क केलाय त्यावर 1 धाव मोजली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 3. सुमित पवार कर्णधार मोठी जबाबदारी ऑन स्ट्राईक वरती. सामोरं जाईल तो विरल परदेशीला. हा होता. क्या बात आहे. चांगल्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा टाळ्या वाजून आपण त्याचं कौतुक करूया. षटक क्रमांक 1 विरल परदेशीचं संपले आणि केवळ 3च धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जरा परदेशीसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो, कारण 1 षटक संपलंय. केवळ फक्त 3च धावसंख्या. चला या ठिकाणी परत एकदा जाऊयात. सामन्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करूयात. चिंतामणी वर्सेस वरद विनायक. सुरेश स्ट्रोक सूरजच्या बॅट मधून.
षटक क्रमांक 2 संपलंय. विरल परदेशीने पहिलं षटक घेऊन आला, 3 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. चला, सुरेख स्वर्लेच्या दिशेने मारलेला फटका. हो सुरेख डॉट चेंडू. हा जरा जोरदार टाळ्या. आणि या ठिकाणी अजून एक मोठं व्यक्तिमत्व जे क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि गिरगावामध्ये आपल्या संपूर्ण खेतवाडीमध्ये ज्यांची ख्याती अफाट आहे, आय लव्ह मिसळ म्हणून आपण सगळेजणच ओळखता. आणि मिसळ आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि त्याचे सर्वेसर्वा आदरणीय विकास शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जरा जोरदार टाळ्या विकास शिंदेसाठी. आणि जरूर त्यांच्या दुकानामध्ये जा आणि मिसळचा स्वाद तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्राची चव म्हणजेच मिसळ. आणि या ठिकाणी विकास शिंदे आपल्या भेटीला आलेले आहेत आणि जरूर आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करत आहोत. थँक्यू सर. आपण तुम्ही वेळात वेळ काढून खेतवाडी प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं या ठिकाणी आलेले आहात. तुमची उपस्थिती निश्चितच आम्हाला प्रेरणा देणारी आहे. सामन्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. सुरेख कॅच होतोय का ते बघायचंय, पण इथे कॅच दिसत नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव. हो 10 धावा आतापर्यंत बॅट मधून सुमित आणि सूरज हे दोनही खेळतायत. इथे स्वैर चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे, कारण उजव्या यष्टीच्या बाहेरच खूप बाहेर होता हा चेंडू. त्यावरती पंच यांनी त्याला शासन या चेंडूला करत हा वाईड चेंडू म्हणून घोषित केलाय. हा शाबास. परंतु छान कमबॅक करतोय. आपल्या या विभागामध्ये त्यांची ख्याती आहे आणि मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येक जणांनी त्यांच्या या माय गॉड ढूंढो रे साजना. त्याला वाटलं सतीश देठे. काय भारी बॉल टाकला यार. असं वाटलं की तो अणुबॉम्ब पडला डायरेक्ट स्टंप वरती. जो आला ना तो यष्ट्या उद्ध्वस्त केला. जरा जोरदार टाळ्या सतीश देठेसाठी, कारण फलंदाज सुद्धा वाटलं नव्हतं यार. त्याला वाटलं हा चेंडू कदाचित वाईट जाईल, कदाचित डाव्या यष्टीच्या बाहेर असेल, पण चेंडू आदळला तो सरळ स्टंप वरती. परत एकदा सुरेख. हा चेंडू होता लाऊड पिन नाही, पण सुरक्षित आपल्या ऑन क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज. तीन चेंडू मध्ये 20 धावा करायच्या आहेत. 3 षटकार मारावे लागतील. अवांतर कदाचित नो पडेल. पण मला माहित नाही, जर भाग्य जर यांच्याकडे जुळून आलं तर काय हा इतिहासच घडेल. पण क्रिकेटमध्ये काय बोलू शकत नाही आपण आणि सांगूही शकत नाही. भविष्यवाणी बिलकुल मी करणार नाही. 3 चेंडू आणि 20 धावा. हा वेल लेफ्ट.
टेस्ट मॅच आपण बघतोय. चांगला वेल लेफ्ट या ठिकाणी सुमित कर्णधार. 2 चेंडू, माफ करा स्वैर चेंडू. चांगल्या प्रकारे वेल लेफ्ट केला. चेंडू गेला लेग स्टंपच्या बाहेर. हा सुरेख स्ट्रोक. 2 धावा, 2 चेंडू आणि जवळजवळ 18 धावा करायच्या आहेत. 17 माफ करा 17 धावा. 2 चेंडू आणि 17 धावा. चेंडूची किक करायची आहे. एक चेंडू आणि 16 धावा. 1 बॉल रिमेनिंग. 16 रन्स टू विन. याच्या नंतर आपण घोषित करणार आहोत विजेता संघ. जो असेल तो म्हणजेच चिंतामणी. श्री चिंतामणी यांनी हा सामना जिंकलेला आहे. विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच हार्दिक पटेल. वैयक्तिक 28 धावा केल्या त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आणि 3 खणखणीत षटकार.